नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत आयरे जॉग्रफी यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण रत्नागिरी ह्या शहरामध्ये आलेलो आहोत आणि रत्नागिरीचं वैशिष्ट्य म्हणजे तसं पर्यावरणीय अतिशय महत्त्वाचं ठिकाण आहे, पण ऐतिहासिकदृष्ट्या सुद्धा महत्त्वाचं आहे. कारण आज मी जिथे उभा आहे हा जो राजवाडा आहे, थिंबा राजाचा राजवाडा आपण अभ्यास करत असताना वाचलेला आहे. आणि थिंबा हा जो राजा होता हा तसा म्यानमार देशातला, आणि म्यानमारमध्ये या ठिकाणी बरोबर युद्ध झाल्यानंतर पराभव झाला आणि इंग्रजांनी त्याला कैद केलं 28 नोव्हेंबर 85मध्ये. आणि 28 नोव्हेंबर 85ला कैद केल्यानंतर 86मध्ये कॉलिन नावाच्या जहाजमध्ये त्या सर्व कुटुंबाला घेऊन या ठिकाणी मद्रासला आणण्यात आलं आणि मद्रासवरून रत्नागिरीला महाराष्ट्रात आणलं. आणि महाराष्ट्रात आणल्यावर सुरुवातीला रेंटने काही घरं घेतले. घर म्हणजे एक सुर्वेंचं आणि एक त्या ठिकाणी हे घर घेतल्यानंतर तिथे त्या घरात भाडोत्री त्यांना ठेवण्यात आलं. पण ती जागा कमी पडायला लागली. त्यानंतर 1906ला ह्या राजवाड्याचं काम सुरू झालं आणि 1906ला काम सुरू झाल्यानंतर स्वतः थिंबा राजा येऊन जाऊन ते काम बघत होता, नजर कैदेत ठेवलेलं होतं. आणि नंतर 10मध्ये हे काम पूर्ण झालं आणि मग पूर्ण कुटुंब या राजवाड्यात राहायला आलं. आता ह्या ठिकाणी हा जो राजवाडा आहे अतिशय सुंदर आपल्याला पाहायला मिळतो आहे. हा पूर्ण राजवाडा आपल्याला पाहायला मिळतो आहे. तसं म्यानमारमध्ये मॉलिडिन राजाचा हा तसा 46 पुत्रांपैकी एक पुत्र होता. हुशार होता. इतिहासामध्ये ह्या ठिकाणी पाली भाषेत पदवी घेतली आणि अशी पदवी घेणारा हा म्यानमारमधला एकमेव राजा. आणि ह्या राजाने या ठिकाणी गुलामांना, कैद केलेल्या गुलामांना सोडण्याचं काम केलं आणि इंग्रजांना एकंदरीत जे मुक्तता पाहिजे, म्हणजे मुक्त फिरण्याची जे हे पाहिजे होती ती याच्या माध्यमातून होत नसल्यामुळे हे युद्ध झालं होतं खऱ्या अर्थाने. मुक्त संचार म्हणूया आपण त्याला. तर असं हा राजवाडा नंतर 1916मध्ये त्यांचं निधन झालं. जवळपास या राजवाड्यामध्ये ते 10 पासून ते 16पर्यंत राहिले. तर अशी ही माहिती. आणि समोरच इकडे समुद्रकिनारा आहे, सुंदर दृश्य पाहायला मिळतं. आता हे बांधकाम झाल्यामुळे काही गोष्टी आपल्याला पाहायला भेटत नाही, पण तेव्हा खूपच सुंदर अशा ठिकाणी हा राजवाडा बांधण्यात आलेला आहे. तर अशीच माहिती प्रशांत आयरे यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. नक्कीच तुम्हाला आवडली असेल. मी इथंच थांबतो. बाय बाय.